ज्या ठिकाणी इताडे आणि त्यांच्या विरोधात सापाड संघ. दातिवली आणि मानेरे या दोन टीम मध्ये तुम्हाला आता मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकला दातिवलीच्या कॅप्टनने. सध्या तरी फील्ड प्लेस ते या ठिकाणी सेट करत असताना आजूबाजूचा परिसर जर आपण पाहिला तर पूर्ण हिरवगार परिसर आणि स्पेशली खरं तर या क्रीडांगणावरती येताच या विभागामध्ये येताच तुम्हाला अनेक सारे सावरीची झाडं अनेक सारी बोरीची झाडं पाहायला मिळतील जे निसर्गाच्या रम्य कुशीत उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता. स्पेशली या विभागामध्ये बोरं खूप आहेत. अनेक सारे खेळाडू जेव्हा या सीझनमध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इथे येतात तेव्हा बोरांचं ते स्वाद घेत असतात आणि स्पेशली सावरीची झाडं खूप कमी ठिकाणी असतात. आधीच्या काळामध्ये खरं तर सावरीच्या झाडाचा वापर आपण भरपूर मोठ्या प्रमाणात करायचो कारण प्रत्येकाच्या घरामध्ये 2 बैलं असायची, बैलगाड्या असायची. मग ती बैलगाडीची साठी आणि तिचा जुकार या सावडीच्या झाडापासूनच बनवलं असत. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर या विभागामध्ये अनेक सारी ही झाडं आहेत आणि या क्रीडांगणावरती येताच एक निसर्गाची अनुभूती सुद्धा होते. जे पोगावचं पौराणिक मंदिर आहे तेही तुम्हाला याच ठिकाणाहून पाहायला मिळेल. या विभागामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आधीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या ब्रिज झाला आहे परंतु ह्या गावाहून जर बापगाव किंवा त्या ठिकाणी जायचं असावं तेव्हा होडीमध्ये लोक जात असत परंतु ब्रिज झाल्या कारणाने आता गाडी तिथे जाते आणि भरपूर सारे ऐतिहासिक गोष्टी आहेत. याच उंबाडे सापाडे गावाने भरपूर सारे कुस्तीपट्टू दिले. याच खरं तर 2 गावामध्ये शर्यती शौकीन आणि झुंजी शौकीन भरपूर आहेत. त्याच्यामुळे ऐतिहासिक एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ध्रुविका सोलार चषक 2025. आपण दातिवली आणि मानेरे यांच्यामध्ये ही लढाई पाहत आहोत. दातिवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय जिथे आपल्याला ओपनिंग जोडी टीम मानेरेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. जयेश आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग गेमवरती विशाल तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅकवरती मी विनंती करेन दातिवली टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्समध्ये पाठवा. भावेश दळवी सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी तयार झाला. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. पहिलाच बॉल विशालसाठी बाउन्सर नव्हता परंतु गती प्रचंड होती. बॅकफुटला जाऊन पुल करायचं होतं परंतु ज्या गतीवरती नियंत्रण नव्हतं जो गतीने बॉल टाकला होता तो कमी उचळीचाही. विकेट किपर जर आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये बॉल तुम्हाला खूपच वेगाने जाताना पाहायला मिळाला. नेहमी लेफ्टम बॅट्समन समोर ना उजव्या हाताच्या खेळाडूसाठी अर्थातच बॉलरसाठी चॅलेंज असतं कारण माइंड डायव्हर्शन असतं. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ओव्हर द विकेटने बॉलिंग तुम्हाला उजव्या हाताने गोलंदाज करताना पाहायला मिळाला परंतु उजव्या हाताचा गोलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतो भावेश. तरी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी त्यांनी ओव्हर द विकेटनेच गोलंदाजी करणं खरं तर पसंती समजली आणि चांगले बॉल दोन्ही बॉल चांगले होते. या बॉलवरती फक्त कट करायचं होतं. बॉडीला थोडंसं मागे घेत असताना सक्सेस सिलेक्शन करायचं होतं पॉईंटच्या दरम्यान परंतु ते जमलं नाही कारण वेग प्रचंड होता. थर्ड बॉल ऑन साईडला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी सिंगल तर जरूर मिळेल. सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलाय. दुसरीसाठी परतले होते विशाल परंतु थांबवलं गेलं विशालनेच. माहिती विशालला की धाव पूर्ण होऊ शकणार नाही त्या अनुमानाने ते थांबले आणि एका सिंगलने डावाची झाली या ठिकाणी सुरुवात.
तिन्ही बॉल जर आपण पाहिले ना तर डावखोर त्याच्या फलंदाजासाठी अर्थात विशालसाठी चॅलेंज देणारे होते. तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला होता विशालने. 2 बॉलवरती अपयश आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल बनली. मानेरेचं खरं तर धावफलक आता सुरू झालं आणि आता स्ट्रायकिंग एनवरती प्रथमतः तुम्हाला पाहायला मिळेल नितेश. सुरुवात चांगली झाली आहे. ओ द विकेट. यावेळेला नितेशसाठी हा बॉल ऑन साईडला हवेमध्ये जरूर आहे. मिस्टामिक स्ट्रोक फिल्डर आहे त्या ठिकाणी जज करतात बॉलला जज जरूर केलं होतं पण तो शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली आणि या ठिकाणी नितेशची विकेट या ठिकाणी सुखरूप होत असताना ही महत्त्वाची विकेट होती. कारण नितेश फ्रंटलाईन बॅट्समनला जेव्हा तुम्ही जीवनदान देता तेव्हा त्या जीवनदानाचा फायदा तुम्ही प्रिव्हियस मॅचमध्ये पाहिला असेल आणि त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही जयेशला बघितलं निवालीपाडाचा जयेश त्याने 5 षटकार जरूर दाखवले गेले त्यालाही जीवनदान मिळालं होतं आणि या मॅचमध्ये आता नितेशला जीवनदान मिळत असताना धावा 3. शॉर्ट बॉलचा वापर परंतु उसळी नव्हती. टप्पा पडला जरूर हार्ड लेंथवरती परंतु तो बॉल खालीच राहिला. इथे 5वा बॉल असा आला जो दुसरा बॉल फेस करावा लागला नितेशला. 3 बॉल फेस केले विशालने. तिथे बनली सिंगल. आतापर्यंत नितेशने बनवल्या 2. त्यांनी 2 चेंडू फेस केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळत असताना भावेश दळवी. शेवटचा बॉल होता तिथेही सुंदर लेंथ आणि सुंदर लाईन जरूर सुपर डिलेव्हरी होती आणि टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु शेवटचा बॉलही सुपर तुम्हाला पाहायला मिळाला. इथनं इकॉनॉमिकल बॉलिंगची समाप्ती. 3 धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला भावेश दळवी आणि इथनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावांच्या मोबदल्यामध्ये बिनगडी बाद संघ मानेरे.
ब्रेकमध्ये तुमच्यापर्यंत डिसिजन तो पोहोचवला जाईल. 19 वरती 1 अशी सिच्युएशन. आणि संघ पूर्णपणे विचार करतोय की आता मोठे फटके आले तर 40 पेक्षा वरचं धावपलक, त्या धावपलकाला आपण डिफेंड करू शकतो. कारण या टीमकडे मास्टर माइंड भरपूर आहेत. फास्टर बॉलर विकी या टीमकडे, हरेश मास्टर माइंड, तेजस भोईरसुद्धा इनॅक्शनमध्ये. तो एक वेगवान बॉलर, त्या धावसंख्येत तोही डिफेंड करू शकतो. परंतु त्यासाठी फर्स्ट इनिंगमध्ये धावा बनल्या तर त्या सेकंड इनिंगमध्ये धावा डिफेंड होतील. ओव्हर द विकेट ऋषीसाठी हा बॉल ऑप्शन चालकाचा बाहेर. पुढे आला ऋषी. जरूर एक सिंगल बनवायची होती, परंतु सध्या तरी आपण बघत आहात की हाही बॉल डॉट. या षटकामध्ये सुद्धा ना आपण जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही आहे. म्हणजे या इनिंगमध्ये एकही मोठा फटका आत्तापर्यंत आला नाही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी ऑनसाईडला मिड विकेट निवडलं होतं, परंतु आई बॉल सुपर. फक्त 4 धावसंख्येचं षटक. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावसंख्येचं षटक. 22 दळवीची सुंदर सुरुवात. यश पाटीलनेही कंट्रोल केली. बॉलिंगमध्ये धावा त्यांनीही कमी केल्या. जरूर 2 चुकीचे बॉल आले, परंतु मयुरेशने कमाल केली. मयुरेशने फक्त 4 धावा खर्च करत असताना डॉमिनेट करण्याचं काम या मॅचमध्ये केलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 19 संघ. जय मसोबा मानेरे. विघ्न्या विघ्नेश मांडाचे सर्व प्लेयर आहेत आणि एक ओव्हर संपल्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. खरं तर तुम्हाला आर्यन भोईर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फईम आणि डिंडा यांची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमी जगन्नाना पाटील यांचं मार्गदर्शन मोठं असतं. एकोणावीस धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावांना काही करून यायलाच हव्यात, अन्यथा हा स्कोर कार्ड तुम्हाला कमीच पाहायला मिळेल. सेकंड इनिंगमध्ये मग त्या धावा डिफेंड करत असताना जास्त स्ट्रगल करावं लागेल. शेवटच्या षटकासाठी आला यश. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ सम. शरीरापासून दूर ठेवायचा होता, परंतु व्हाईट बॉल. जेवढ्या काही सिंगल्स, जेवढ्या काही अतिरिक्त धावा येतील ना, तर तेवढा बेनिफिट असेल संघ मानेरे टीमला. कारण जास्तीत जास्त विशाल स्ट्राईकवरती राहिला आहे, परंतु धावा नाही आहेत. यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये जरूर आहे, परंतु फिल्डर नाही आहेत जवळपास. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडची चान्स या ठिकाणी घेतली. स्ट्रायकिंगवरती फेकी. विशाल पोचलाय सेफ. इथनं मिळतात धावा 2. आणि या 2 धावेने आता धावपलक या ठिकाणी पुढे जात असताना संघ मानेरे पोचल्या 22 या आकड्यावरती. आता फक्त 5 बॉलचा विचार करायचा आहे. या 5 बॉलवरती जर धावपलक पुढे आला, 2 मोठे फटके आले, 35 या 40च्या जवळपास स्कोर कार्ड गेला, तर खरं तर तेवढी कॅपॅसिटी आहे संघ मानेरेकडे की त्या धावा डिफेंड करू शकतात. कुलवटपाचा बॉल ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु गॅप मधून बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि कधी कधी मार्गदर्शन कामी येतं, लहुदायांचं मार्गदर्शन, आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. पिच बॉल होता. ऑन साइडला परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना लेफ्टम बॅट्समन म्हटला गेला तर त्याच्यामध्ये असणारी नॅचरली एनर्जी आता सध्या दाखवत असताना विशालने खूप टाइम स्पेंड केला आहे खेळपट्टीवरती. खूप बॉलही त्याने फेस केले, परंतु हा पहिला या इनिंगमधला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. धावा 28. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. आणि तयार होतो यश. ओ द विकेट. ऑन साइडला ताकदीचा पुन्हा एकदा वापर केलाय. 2 टप्पे घेत असताना फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय. या ठिकाणी नॉशॉट फेकी. दुसरीचा प्रयत्न. ऋषी डेंजर एंडला होते. ऋषी पोचलाय, बॉल फील्ड झाला नाही, आणि त्याच अनुमानाने धावपलक 30 वरती. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. एखादा षटकार आला ना तर एक हेल्दी स्कोर कार्ड पर्यंत पोहोचेल, म्हणजे एक टार्गेट चांगलं सेट होईल टीम दातिवली समोर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. मागे खेळतायत. बॉल बॉडीवरती होता, त्या अनुमानाने
खरं तर पूल करण्याचा प्रयत्न. इथनं सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी जरूर वळले होते विशाल, परंतु विकेट किपरची चपलाई तुम्हाला पाहायला मिळाली. इथनं विकेट येईल, मैदानाच्या बाहेर बाद होईल विशाल. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. लिजंड खेळाडू खरं तर थोडेसे मागे आपल्याला मिडल ऑर्डरला जाताना पाहायला मिळतात, कारण ज्या ठिकाणी सुरुवातीला पाठवलं गेलं नितेश आणि विशालला, विशालनी विचार केला गेला तर इंडिव्हिज्युअल बॉल फेस केले. विशालचा धावपलकाचा जर विचार केला गेला तर विशालने फेस केले 16 बॉल, त्याच्यामध्ये 20 धावा बनल्या. परंतु जो षटकार आला ना, तो षटकार मोस्ट इम्पॉर्टंट होता, धावपलकाला वाढवणारा षटकार. आता ऋषी याच्यावरती विचार करावा लागेल. माहिती आहे आपल्या टीमचा हार्ड हिटर म्हणून तोही ओळखला जातो. उजव्या हाताने मोठमोठ्या इनिंग्स मोठमोठे फटके खेळण्यासाठी खरं तर तोही जाणला जातो. परंतु आता इथनं गरज आहे एखाद्या मोठ्या फटक्याची, जिथे एक टार्गेट सेट होईल, जे टार्गेट मानेरे संघाला एक शांती देऊन जाईल. नंबर 31 ओव्हर द विकेट. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु बॉल शरीरापासून जास्त दूर होता. तिथनं एक आली सिंगल. टीमची धावसंख्या 32. अजूनही 2 बॉलचा खेळ खरं तर शिल्लक आहे. एखादा मोठा फटका मित्र म्हणेन एक चांगल्या धावपलकावरती जाईल आणि एखादी विकेट या धावपलकाला अजूनही थांबवण्याचं काम करेल. चांगला बॉल यशचा. एक षटकार आल्यानंतर कंट्रोल बॉलिंग, षटकार आल्यानंतर जरूर लेंथ चांगली यूज केली, त्याच्यानंतर व्हाईट बॉल नंतर हा डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल या इनिंगमधला. शेवटचा बॉल तोही मागे खेळून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट झाला. एक सिंगल धाव या ठिकाणी बनत असताना अशा पद्धतीने पहिली इनिंग या ठिकाणी संपली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा बनल्यात आणि 34 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे दातिवली टीम समोर. सध्या तर ही बॅटिंग समरी 16 मध्ये बनवल्या 20. विशाल नितेशने 8 बॉलमध्ये 4 बनवल्या. 4 बॉल फेस केले ऋषीने, तो धाव बनवू शकला नाही. रोहित नॉन स्ट्रायकिंगवरतीच राहिला. अशा पद्धतीने 34 या मॅचमध्ये टार्गेट. मी विनंती करेन मांडा आणि त्यांच्या विरोधात संघ हायवे दिवे लवकरात लवकर टॉससाठी या. मांडा सोमनाथ कारभारी. ए सोमनाथ कारभारी, श्याम जेवलास का? विघ्न्या बिर्याणी नाही आणणार, विघ्न्या वडापाव भागविल तुझा. यार लवकर टॉस सुरू आला. मांडा आणि हायवे दिवा या लवकर. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. भूमी 11 मांडा आणि टीम हायवे दिवे यांच्यामध्ये टॉस झाला. टॉस जिंकला टीम हायवे दिवेच्या कॅप्टनने. डिसिजन लवकरात लवकर पोहोचवा. 34 धावसंख्येचं चॅलेंज. आता ते चॅलेंज खरं तर डिफेंड करायचं आहे. त्या चॅलेंजला कशा प्रकारे हँडल करतील मानेरेचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून या 34 धावसंख्येचा टार्गेट आता कशा पद्धतीने पूर्ण होईल, त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जात असताना विनीत आणि भावेश दळवी. खरं या टीमकडे 2 विनीत आहेत. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यानंतर हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. ह्या 2 टीम एकामेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तरी फील्ड प्लेस सेट केली जाते. चला सामन्याला आपण सुरुवात करूयात. टेनिस बॉल खेळत असताना तुम्ही विकीला पहिल्या षटकासाठी बघत असा, परंतु ऋषी पहिल्या ओव्हरसाठी आलाय जिथे रोकायच्या धावा 34. बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स चांगलं झालं नाही. त्या कारणास्तव ऋषी आता सध्या तरी फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना पहिलाच बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर. ऑफिशियल अंपायरचा इशारा की हा व्हाईट बॉल. अजूनही 33 बनवायचे आहेत. 24 बॉल चा खरं तर खेळ आणि 34 धावा डिफेंड करण्यासाठी अशा अनलिगल डिलिव्हरी आता टाकायच्या नाही आहेत संघ मानेरेला. सेकंड बॉल तोही ऑप्शनचा बाहेर जात असताना लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी टाकत असताना. रबर बॉल जेव्हा तुम्ही हातामध्ये घ्याल तेव्हा त्याच्यावरती ग्रीप आपण जर जास्त काळ ठेवत नाही कारण ती राहतच नाही. कारण रेनी सीझनमध्ये आपण रबर बॉल बघत असतो, जास्त टर्नी करता येत नाही. त्या अनुमानाने कधी कधी हातातून निस्तरत असतो बॉल. खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय. 2 व्हाईट बॉल. त्याच्यानंतर आपण ही सिंगल पाहतात. विशाल चालला बॉलकडे जे लॉंग ऑनला फिल्डिंग करत होते. बॅटच्या साहाय्याने खातं उभारलं जाते. संघ दातिवलीचं लक्ष आहे 34 धावसंख्येचं आणि पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करू दिली होती भावेश दळवीने. ज्यावेळेला तो ओव्हर नंबर फर्स्टमध्ये आला आपल्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याने खरं तर पुढाकार घेतला. पहिल्या षटकासाठी तो आला. तिथे फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच भावेश दळवी आता पाहायला मिळतो तुम्हाला ऑन द स्ट्राईक. ओव्हर द विकेट बॉडीवरती बॉल आला. पडल्यानंतर जरूर खेळण्याचा ऑनसाईडला प्रयत्न, पण तो समोर होता टप्पा तो खेळायचा होता पूलच्या साहाय्याने, पण ते पूल अनसक्सेसफुल झालं. बॅट ड्रिल सुद्धा करतात की कशा पद्धतीने बॉल आला. वेग जास्त होता या बॉलवरती. खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला राहिला परंतु बॉल अगदी बॉडीवरती आदळत असताना आपण हा डॉट बॉल बघत आहात तर म्हणजे ऋषीचा. 3 धावा झालेल्या आहेत. 34चं लक्ष या मॅचमध्ये. लो फुल टॉस बॉल ऑनसाईडला खेळायचा होता, ग्लान्स करायचा होता, परंतु गती जास्त होती आणि लो फुल टॉस बॉल. पर्वणी नव्हती, जास्त वेळही नव्हता कारण याच्या अगोदरचा बॉल लेंथ ओढून थोडासा आतमध्ये आणणारा इन कटर. त्याच्यानंतर हा बॉल जर आपण पाहिला तर लो फुल टॉस बॉल हवेमध्ये मिस्टामिंग झालाय. जो क्षेत्ररक्षक दूरवरती आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु बॉल त्यांच्यापासून दूर होता. दुसऱ्या बाजूला विकीची कव्हरिंग तुम्हाला पाहायला मिळाली. जरूर त्याने कव्हर सुद्धा केलं परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण जरूर झालेल्या आहेत. आणि आपण ह्या बॉलवरती 2 धावा पाहिल्या आणि 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावरती. 5 धावा 4 बॉलचा खेळ संपलाय. हे षटक महत्वाचं राहील कारण या षटकापासून कमबॅक झाला तर कदाचित मानेरे संघ या धावसंख्या डिफेंड करू शकतो. परंतु या षटकामधला 3रा चेंडू वाईट. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट आले. त्याच्यानंतर जर आपण पाहिले तर 2 सुंदर बॉल जिथे भावेश दळवीला शांत ठेवला आणि त्याच्यानंतरचा हा वाईट बॉल लेगस्टम्पच्या बाहेर. कदाचित 4था असू शकतो वाईट. यस, पंचांनी दर्शवलाय की हा 4था चेंडू वाईट. तुम्हाला जेव्हा धावा सेव्ह करायच्या असतात ना तेव्हा त्या धावा सेव्ह करण्यासाठी अशा ज्या अनलिगल डिलिव्हरी असतात ना त्या डिलिव्हरी कमी हाताळाव्या लागतात. यावेळेला ऑनसाईडला पिकअप स्ट्रोक, सुंदर फटका, टायमिंग सुद्धा सुंदर होता आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरं तर भावेश दळवीचा तो स्ट्रॉंग झोन आहे. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप. एवढा सुंदर फटका, हेलिकॉप्टर आणि तो लँड होईल मैदानाच्या बाहेर. सुंदर फटका लागोपाठचा हा दुसरा बेधडक षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. हेलिकॉप्टर स्ट्रोक परफेक्शन, परफेक्टली
या बॉलवरती ताकद जी पाहिजे, फटक्यामध्ये जेवढी ताकद पाहिजे तेवढी ताकद होती आणि परफेक्टली या बॉलला खरं तर पाठवलं गेलं बॉर्डलाईनच्या बाहेर आणि इंडिव्हिज्युअल 14 या धावसंख्येपर्यंत पोहोचत असताना विनीत 19 धावा पहिल्या षटकामध्ये. फर्स्ट इनिंगमध्ये खरं तर बॉलिंग करत असताना फक्त 3च धावा खर्च झाल्या होत्या. संघ दातिवलीने त्या 3 धावा खर्च केल्या होत्या. तशी सुरुवात हवी होती डिफेंड करण्यासाठी, परंतु त्या सुरुवातीला सडेतोड या ठिकाणी उत्तर दिलं गेलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर फास्टर बॉलर तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला सांभाळत असताना स्वतः फाउंडर, परंतु अनेक साऱ्या खरं तर नवोदित कॅमेरामॅन अपडेटरला त्याने घडवलं गेलं. या वर्षामध्ये सिल्वर प्ले बटनसुद्धा तेजस भोईर यांना मिळालं गेलं. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी आहे ती सांभाळत असताना क्रिकेटपासून दूर राहणारा खेळाडू आज खरं तर गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आला. तेजस भोईर ओव्हर नंबर 2 मध्ये. गती चांगली होती, त्या गतीवरती मात द्यायचं होतं. तुम्ही नेहमी तेजस भोईराला फास्टर बॉलर म्हणून ओळखलाय, परंतु आता रेनी सीझनमध्ये रिदम थोडासा कमीच ठेवावा लागतो. त्या अनुमानाने शॉर्ट रिदममध्ये डावकुऱ्या त्याने पहिला चेंडू त्याने फेकला आणि पहिला चेंडू 22 समोर डॉट. लेंथवरती बॉल ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु आताही बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लेंथ थोडीशी समोर होती. आता थोडासा बाउन्स बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी देणारा आणि 2 लागोपाठचे डॉट बॉल तुम्ही पाहिले. कमी गतीचा बॉल मागे चालला विकेट किपरच्या. फिल्डर त्या ठिकाणी कव्हर करण्यासाठी जो विकेट किपर होते त्यांच्यापासून दूर होता, परंतु इथलं सिंगल बनते आणि सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आणि आता हलवार पद्धतीने विजयाच्या दिशेपर्यंत मार्गक्रमण करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो दातिवली. एखादा षटक खरं तर असा पाहिजे ज्या षटकामध्ये विकेट येतील, 5 पेक्षा कमी धावा येतील, कदाचित तो हा षटक ठरू शकतो. कारण आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव तेजस भोईरने खर्च केली आहे. स्ट्रायकिंगवरती विनीत. खुलवट टप्प्याचा बॉल तोही ऑफस्टम्पवरती. ऑफस्टम्पची लेंथ होती, ऑफस्टम्पची जी लाईन होती तिथे परफेक्टली लाईनवरती टाकत असताना आतापर्यंत तेजसने फक्त 1च धाव खर्च केली आणि सुपर बॉलिंग या ठिकाणी हाताळत असताना तुम्हाला पाहायला मिळतो तेजस भोईर. अजून एक चांगला बॉल समोरून उचली देणारा, अगदी समोर चेंडू होता आणि समोरून चेंडूला फ्लाईट दिली. हा 5वा बॉल असा राहिला ज्या 5व्या बॉलवरती एकही मोठा फटका नाही. म्हणजे धावा 20 झालेल्या आहेत. 34 लक्ष होते या मॅचमध्ये, म्हणजे अजूनही 13 बॉलमध्ये बनवायच्या धावा कंपल्सरी 14. शेवटचा बॉल विनीतसाठी तोही चांगला राहिला आणि हे षटक जर आपण पाहिलं तर सुंदर या ठिकाणी कव्व करत असताना फक्त 2च धावसंख्येचं षटक या षटकामध्ये तुम्हाला तेजस भोईर कारनामा करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 19 जरूर होत्या, पण या षटकामध्ये कंट्रोल केल्या धावसंख्या तेजस भोईरने आणि फक्त 2 धावसंख्येचं षटक. धावा झाल्यात 21, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायच्यात कंपल्सरी धावा 13. आता स्ट्रॅटेजी आखावी लागेल. विकी त्यांच्याकडे खरं तर एक पर्यायी बॉलर आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सिच्युएशननुसार शेवटच्या षटकासाठी कदाचित काहीशा धावा सेव्ह राहिला तर त्यासाठी हरेशी पुढे येऊ शकतो. तोही या टीमचा अनुभवी खेळाडू. दुसऱ्या बाजूला विकीकडे खरं तर असं वाटलं की दुसरे षटक देतील, परंतु विकीला आता 3ऱ्या षटकासाठी आणलाय. जो रेग्युलर क्रिकेटमध्ये टेनिस बॉलमध्ये पहिलं षटक नेहमी मानेरी टीमसाठी हाताळत असतो, परंतु आता क्रमांक 3च्या बॉलिंगसाठी त्याला आणलाय. सेव्ह करायच्या 13 धावा. इम्पॉसिबल खरं तर हा मिशन नाही आहे, पॉसिबल होऊ शकतो हे षटक कंट्रोल झालं तर. विकीचा पहिलाच बॉल विनीतसाठी. बॅटची आतली कडा मागे चाललाय बॉल, तिथनं एकही धाव नाहीये. आता बॉल टू रन इक्वेशन जो वाटत होता ना दातिवली संघाला, तो आता थोडासा लांबडा होत चाललाय. इथे 2 धावा जरी आल्या ना तरी हा सामना कव्हर करू शकते खरं तर संघ दातिवली. विकी तयार. सेकंड बॉल समोर कव्हर्सला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी जरूर होते, पण तो टप्पा पडला पाण्याच्या डबक्यामध्ये. हरीश त्या ठिकाणी होते, तिथे बॉल स्टॉप झाला. ही एक जमेची बाजू राहिली, कारण चौकार जर आला असता तर कदाचित या मॅचमध्ये दातिवली संघ अजून पुढे गेला असता, परंतु तिथे सिंगल्स मिळली. धावा झाल्या 22, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असेल 10 आणि धाव बनवायचे 12. अजून एक चांगला बॉल तेजस भोईर. त्याच्यानंतर विकी आता कमबॅक करतोय. डिफेंड करण्यासाठी ना खरं तर 40 धावा जर असते ना तर मानेरे संघाने डिफेंड जरूर धावा केल्या असत्या, परंतु आताही काही घडलं बिघडलेलं नाहीये. आताही 10 रोकायच्यात 9 चेंडूंमध्ये. यावेळेला ऑन साईडला धावा थांबत होत्या,
परंतु त्या धावा थांबल्या, त्याला वाढवण्याचं काम केलं भावेश दळवीने. त्याच्या बाट मधला हा षटकार. व पिच बॉल आला. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या विरोधात उजवा बॅटर. टप्पा पडला अगदी डोळ्यासमोर. बॅट फिरली वेगाने, जिथे आला षटकार. आता स्लो बॉल, कमी गतीचा टर्न झाला. इन कटर, जी नॅचरली शैली आहे डावकोऱ्या त्याच्या फलंदाजाची, बॉल आतमध्ये आणणं. बॉल आत आणला गेला. यावेळेला षटकारचं प्रत्युत्तर डॉट बॉलनं देत असताना इथे 28 धावा, अजूनही 7 बॉलमध्ये बनवायच्या धावा 6. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. षटकारचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलने. याही षटकामध्ये कमबॅक केला विकीने. याच्या अगोदर तेजस भोईरचं 2 धावसंख्येचं षटक आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा. म्हणजेच 2 ओव्हरमध्ये फक्त आल्या धावा 9. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 19. म्हणजे आता सरासरी राहिले 34 धावा बनवायचे होते, 28 धावा बनल्यात. म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये कंपल्सरी धावा बनवायचे आहेत 6. चला हायवे दिवे, तुमचा डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. टीम हायवे दिवे. आता खरं तर कसोटी असेल. आपण चर्चा केली होती की या टीमकडे अनुभव असणारा खेळाडू हरेश, तो कधी ओव्हर नंबर 4 मध्ये येऊ शकतो. त्याची टीम प्लॅनिंग नेहमी लहू आणि ते एकामेकाशी संवाद करून करत असतात. मग आता त्या टीम प्लॅनिंगने जरूर ओव्हर नंबर 4 मध्ये ही खरं तर आकांक्षा होती की पाठवतील, जिम्मेदारी स्वीकारतील हरेश, आणि तेच सध्या तरी झालंय, जिथे रोकायचे असता. पण तो दुसऱ्या बाजूला विनीत मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलाय. आतापर्यंत त्यांनी 15 बनवल्यात, 34 बनवायच्या होत्या. दुसऱ्या बाजूला 8 बॉल फेस करत असताना 8 बनवल्या गेल्यात भावेश दळवीने. आता इथनं रोकायच्या 6 चेंडूंमध्ये 6 धावा, जिथे मानेरे अगेन्स्ट दातिवली हा सामना सुरू आहे. हर्ष होतोय तयार. 6 चेंडू आणि 6 धावा समोर विनीत. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॉडीवरती आला. माहितीये की कशा पद्धतीने फील्ड प्ले सजवायची. लहूने ती जागा स्वीकारली. तिथे टप्पा पडल्यानंतर बॉल खेळण्यात खरं तर अपयश आलं. थोडासा स्ट्रगल झाला विनीतचा. आणि इथनं पहिला चेंडू डॉट फेकत असताना सेकंड बॉल, तोही जाईल डॉट. काय सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने 2 गोलंदाज बघितले. तेजस भोईरने 2 धावसंख्येचं षटक, 7 धावसंख्येचं विकीनं, आणि त्यानंतर आता हरेश सुद्धा कारनामा करतोय. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असो. आणि क्रिकेटमध्ये अनुभवाच्या जोरावरती तुम्ही अनेक सारे असे वळलेले सामने आपल्या बाजूने उडू शकता. त्यातलं उदाहरण म्हणजे हरेश. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट फेकतोय. तिसरा बॉल ऑन साइडला, हेलिकॉप्टर स्ट्रोक. समोर अनुभव असला तरी माझ्या ताकदीवरती माझा विश्वास आहे, ते सांगत असताना टेक्निकल प्लेयर विनीतच्या बॅटमधला हा विनिंग स्ट्रोक. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे ठेवत असताना 3 चेंडू संघ दातिवलीने परास्त करत असताना मानेरेला मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन संघ मानेरे आणि हार्ड लक. माफ करा, कॉंग्रॅच्युलेशन टीम दातिवली आणि हार्ड लक संघ मानेरे.